हॅलो मुलांनो, कशात सगळे अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. सो माय नेम इज दीपक भिसे अँड आय वेलकम यू ऑल ऑन अन ऑसम चॅनल अँड नेम ऑफ दॅट चॅनल इज फिजिक्स बाय बाहुल्य फिजिक्स. तर आज आपण पाहणार आहोत 12वीचा फार महत्त्वाचा टॉपिक, ज्याचं नाव आहे पॅरलल ॲक्सिस थेरम. दोन आहेत, एक आहे पॅरलल ॲक्सिस थेरम आणि एक आहे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. या दोन्हीपैकी एक एक्झामला नक्की येतो. तर आज आपण पाहणार आहोत parallel axis theorem. तो नोटबुक आणि पेन घ्या आणि स्टार्ट मेकिंग द नोट्स. Parallel axis theorem. पॅरलल ॲक्सिस थेरम. आता आपल्या या थेरमचं नाव काय आहे? पॅरलल ॲक्सिस. म्हणजे या थेरम मध्ये आपण जे दोन ॲक्सिस कन्सिडर करणार आहोत ते दोन ॲक्सिस एकमेकाला कसे आहेत? पॅरलल. बघा, एक रॅन्डमली एक बॉडी कन्सिडर करतो मी. रॅन्डमली शेप्ड एक बॉडी कन्सिडर करतो. एक रॅन्डमली शेप्ड बॉडी मी इथं कन्सिडर केली. आता ही बॉडी खूप साऱ्या पार्टिकल्स पासून बनलेली आहे. आता या दोन बॉडीचे दोन पॅरलल ॲक्सिस मी कन्सिडर करतो. बघा, हा आहे पहिला ॲक्सिस आणि हा आहे दुसरा ॲक्सिस. हे दोन ॲक्सिस कसे एकमेकाला? पॅरलल. म्हणून याला पॅरलल ॲक्सिस थेरम असं म्हणतात. आता ॲक्सिसला नावं देऊ. या ॲक्सिसचं नाव बघा AOB. या ॲक्सिसचं नाव आहे AOB आणि या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे IO. सेंटर काय आहे? AOBचं O, म्हणून याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? IO. आता या ॲक्सिसला नाव देऊ PCQ. ॲक्सिस PCQ चं सेंटर काय आहे? C, म्हणून याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे IC. ॲक्सिस AOB चा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? IO आणि ॲक्सिस PCQ चा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? IC. जसं मी सांगितलं की ही बॉडी खूप साऱ्या पार्टिकल्स पासून बनलेली आहे. n नंबर ऑफ पार्टिकल्स आर देअर. त्यापैकी एक पार्टिकल मी कन्सिडर करतो, कुठेतरी रॅन्डमली कन्सिडर करतो. सपोज हा इथे पॉइंट आहे. या पॉइंटला नाव देऊ आपण पॉइंट D आणि याचं पॉइंट मास आहे DM. आपण जो कन्सिडर केलेला पॉइंट आहे तो आहे D आणि त्याचं पॉइंट मास काय आहे? DM. आता व्यवस्थित लक्ष द्या. ॲक्सिस AOB च्या सेंटर पासून आपण कन्सिडर केलेल्या पॉइंटचं डिस्टन्स किती आहे? OD. म्हणून मी हे जॉईन करून घेतो. तसंच ॲक्सिस PCQ च्या सेंटर पासून आपण कन्सिडर केलेल्या पॉइंटचं डिस्टन्स काय आहे? CD. म्हणून हे सुद्धा जॉईन करून घेतो. आता ॲक्सिस AOB चं सेंटर आहे O आणि ॲक्सिस PCQ चं सेंटर आहे C. हे दोन सेंटर मधलं डिस्टन्स आहे H. हे दोन सेंटर जोडून घेतो एकमेकाला. या दोन सेंटर मधलं डिस्टन्स आहे H. काय आहे? H. आता ही OC लाईन मी समोर एक्सटेंड करतो. आता ही OC लाईन समोर किती एक्सटेंड करायची जेणेकरून या पॉइंट D वरून एक परफेक्ट परपेंडिक्युलर मला ड्रॉ करता आला पाहिजे. मग ही OC लाईन समोर एक्सटेंड करतो आणि या D पॉइंट वरून एक परफेक्ट परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. ह्या दोन लाईन जिथे मीट होतील त्या पॉइंटला आपण नाव देऊ N. त्या पॉइंटला नाव देऊ आपण N. आता बघा, इथं ट्रायंगल तयार झाला ODN. ODN कसं झाला? राईट अँगल ट्रायंगल. तर लिहू. प्रथम आपण लिहायचं, इकडे लिहितो MOI. MOI म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट an axis. Moment of inertia about an axis AOB. AOB is. Axis AOB चा moment of inertia काय आहे? IO. इथे लिहितो is equal to IO. तशाच पद्धतीनं moment of inertia about an axis AOB झाला. आता दुसरा ऍक्सिस कोणता? PCQ. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस PCQ इज. ऍक्सिस PCQ चा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे? IC. मग इथे लिहितो IC. आता
आपण पाहिलेले की मोमेंट ऑफ इनर्शियाचे भरपूर फॉर्म्युले आहेत. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर कंटिन्युअस बॉडी. तर इथे ही सगळी कंटिन्युअस बॉडी असल्यामुळे आपण कन्सिडर करणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर कंटिन्युअस बॉडी. फॉर कंटिन्युअस बॉडी. आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला फॉर कंटिन्युअस बॉडी काय आहे? करेक्ट, इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डी एम. हा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर कंटिन्युअस बॉडी. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, हे आहे इंटिग्रेशनचं साइन. आर म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि डीएम म्हणजे काय? पॉइंट मास. तर या फॉर्म्युलेवरून आपण पाहू की बाबा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस एओबी आयओ काय असेल. आयओ काय असेल बघा, इथं आय मोमेंट ऑफ इनर्शिया, इथं आहे आयओ. आयओ कशाचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे? ऍक्सिस एओ बीचा. मग या फॉर्म्युल्यावरून लिहितो इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर परपेंडिक्युलर डिस्टन्स, आपण कन्सिडर केलेला पॉइंट डी आणि ऍक्सिस एओबी चं सेंटर, हे डिस्टन्स काय आहे? ओडी. मग इथं काय लिहू? ओडीचा स्क्वेअर इंटू डीएम, इक्वेशन नंबर 1. लाइकवाइज इन द सेम फॅशन अशाच पद्धतीनं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ आयसी लिहू. बघा इंटिग्रेशनला इंटिग्रेशन. आता ऍक्सिस पी सी क्यू चं सेंटर काय आहे? सी. आणि आपण कन्सिडर केलेला पॉइंट डी कुठे आहे? हा. मग हे डिस्टन्स किती आहे? सी डी. मग या आर स्क्वेअरच्या ऐवजी मी काय लिहू? सी डीचा स्क्वेअर. मग इथे लिहितो इंटिग्रेशन ऑफ सी डीचा स्क्वेअर इंटू डीएम, इक्वेशन नंबर 2. अशा पद्धतीनं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस एओबी आयओ मिळालेला आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पी सी क्यू आयसी सुद्धा मिळालेला आहे. नाव इन ट्रायंगल. ट्रायंगल बघा, ओ डी एन दिसला? ओ डी एन हा ट्रायंगल दिसला. हा अँगल कसा आहे? राईट अँगल ट्रायंगल. आणि आपल्याला माहिती आहे कधीही राईट अँगल ट्रायंगल दिसला की आपण शिकत आलो पूर्वीपासून, आपण काय करत असतो तिथे? तिथे काय करत असतो? पायथागोरसचा प्रमेय यूज करत असतो. मग इन ट्रायंगल ओ डी एन कसा आहे? हा राईट अँगल ट्रायंगल. सो अप्लाय पायथागोरस. थेरम. पायथागोरसचा थेरम सगळ्यांनाच माहिती आहे. काय असतो? ओडीएन मध्ये बघा कर्ण कोणता आहे? ओडी. पाया कोणता आहे? ओएन. आणि उंची काय आहे? डीएन. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. कर्ण स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. मग ट्रायंगल ओडीएनचा हायपोटेनियस म्हणजे कर्ण कोणता आहे? ओडी. 90च्या एक्झॅक्ट अपोजिट साइड असते ती, तो आहे ओडी. मग इथे लिहितो ओडीचा स्क्वेअर. कर्ण स्क्वेअर हायपोटेनियस स्क्वेअर झाला. आता काय असते? बेस स्क्वेअर म्हणजे पाया स्क्वेअर. बेस कोणता आहे? ओ एन. मग इथे लिहितो ओ एनचा स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हाईट काय आहे? ओडीएन ट्रायंगलची डीएन. मग आता लिहितो डी एनचा स्क्वेअर. ट्रायंगल ओडीएन मध्ये आपण पायथागोरस अप्लाय केलेला आहे. लक्षात आलं? ओ डीचा स्क्वेअर ऍज इट इज लिहिला. आता हे ओ एनचा स्क्वेअर. बघा हे ओ एन, या ओ एन ला मी ओ सी प्लस सी एन लिहू शकतो. या ओ एन ला मी ओ सी प्लस सी एन लिहू शकतो. म्हणून ओ एन ला लिहितो ओ सी प्लस सी एन. ओ सी प्लस सी एन. इथं ओ एन चा स्क्वेअर आहे म्हणून या ब्रॅकेटचा सुद्धा स्क्वेअर घेतो प्लस डी एन चा स्क्वेअर. आता फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ए प्लस बी होल स्क्वेअर. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी लिहितो ए प्लस बी होल स्क्वेअर. काय फॉर्म्युला असतो? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानुसार याचं एक्सपान्शन आपण करूयात. ओ सी म्हणजे ए आणि सी एन म्हणजे बी. आता हा फॉर्म्युला लावा. ओडीचा स्क्वेअर as it is. नाउ ए स्क्वेअर, ए म्हणजे काय? ओसी.
एचा स्क्वेअर ओ सी स्क्वेअर या फॉर्म्युल्यावरून. नंतर 2ab 2 ए काय आहे ओ सी आणि बी काय आहे सी एन. 2ab झालं. आता काय प्लस बीचा स्क्वेअर बी बी काय आहे सी एन. मग इथे लिहितो सी एनचा स्क्वेअर. पहा ए प्लस बी होल स्क्वेअरचं एक्सपान्शन मी इथं केलेलं आहे. हे प्लसला प्लस ॲज इट इज आणि हा डीएनचा स्क्वेअर. ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण यूज केला आणि हे एक्सपान्शन आपल्याकडे आलेलं आहे. नाव आता फिगर मध्ये बघा हे ॲज इट इज लिहितो ओडीचा स्क्वेअर. आता बघा ओ सी दिसलं ओ सी. आता फिगर मध्ये बघा ओ सी कुठे हे इथं ओ सी. ओ सीचं डिस्टन्स काय आहे एच. ओ सीचं डिस्टन्स काय आहे एच. मग इथं जिथे जिथं मला ओ सी दिसते तिथे तिथं मी एच लिहू शकतो. मग हे ओ सीचा स्क्वेअर आहे ओ सीच्या ठिकाणी लिहितो एच. मग येईल एचचा स्क्वेअर प्लस हे 2 ॲज इट इज. परत ओ सीच्या ठिकाणी काय लिहू शकतो एच. हे सी एन ॲज इट इज हे सी एन ॲज इट इज प्लस. आता केअरफुली ऑब्झर्व करा हे सी एनचा स्क्वेअर आणि डीएनचा स्क्वेअर. सी एनचा स्क्वेअर कुठे बाबा हे इथं सी एनचा स्क्वेअर. डीएनचा स्क्वेअर कुठे हा इथं डीएनचा स्क्वेअर. हा आहे सी एनचा स्क्वेअर हा आहे डीएनचा स्क्वेअर. बघा छोटा ट्रायंगल दिसतो तुम्हाला सी डी एन. सी डी एन नावाचा छोटा ट्रायंगल दिसतोय. पहा सी एनचा स्क्वेअर म्हणजे बेस स्क्वेअर आणि हाईटचा स्क्वेअर डीएन स्क्वेअर. पायथागोरस लावू शकतो आपण या छोट्या ट्रायंगल मध्ये. बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर इज इक्वल टू कर्ण स्क्वेअर. म्हणून या सी एन स्क्वेअर आणि या डीएन स्क्वेअरच्या ऐवजी मी सी डी स्क्वेअर लिहू शकतो. म्हणून इथे लिहितो सी डीचा स्क्वेअर. आलं लक्षात. नाव इंटिग्रेट अबाव इक्वेशन इंटिग्रेट अँड मल्टिप्लाय बाय डीएम. आता वरच्या इक्वेशनला काय करायचं प्रत्येक टर्मला इंटिग्रेट करायचं आणि प्रत्येक टर्मला डीएम न मल्टिप्लाय करायचं. नाउ दिस इक्वेशन बिकम्स बघा इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेट करा म्हणले म्हणून इंटिग्रेट केलं. ही टर्म ॲज इट इज लिहितो ओडीचा स्क्वेअर. इंटिग्रेट केलं या टर्मला. आता मल्टिप्लाय करायचं डीएम न म्हणून मल्टिप्लाय बाय डीएम इज इक्वल टू. आता एच स्क्वेअर सोबत तसंच इंटिग्रेशन ऑफ हे एच स्क्वेअर ॲज इट इज मल्टिप्लाय बाय डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ 2h cn मल्टिप्लाय बाय डीएम प्लस सी डी स्क्वेअर सोबत सुद्धा तसंच इंटिग्रेशन ऑफ सी डी स्क्वेअर मल्टिप्लाय बाय डीएम. आता हे जे इक्वेशन आहे ते मी इथं ॲज इट इज लिहिलं. फक्त प्रत्येक टर्मला इंटिग्रेट केलं आणि प्रत्येक टर्मला डीएम 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 ना मल्टिप्लाय केलं. आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. थोडंसं वरचं आपल्याला रफ करावं लागेल. घेतला स्क्रीनशॉट काढून बघा. एवढी जागा मी रफ केली कारण आपल्याला थोडी जागा लागणार होती. आता आपण इथपर्यंत आलो. प्रत्येक इक्वेशनला आपण इंटिग्रेट केलं आणि डीएम न मल्टिप्लाय केलं. आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बघा हे आपलं इक्वेशन 1 होतं आणि हे इक्वेशन आपलं 2 होतं. आता इथं बघा काय लिहिलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअर डीएम. बघा इक्वेशन 1 इंटिग्रेशन ऑफ ओडी स्क्वेअर डीएम. तर याच्या ऐवजी मी काय लिहू शकतो आय ओ खाल्ल्याचं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2. पहा इक्वेशन 1 ओडी स्क्वेअर डीएम च्या ऐवजी मी काय लिहू शकतो आय ओ. मग याच्या ऐवजी लिहितो मी आय ओ इज इक्वल टू ॲज इट इज. आता याचं इंटिग्रेशन काढायचं आपल्याला. एच स्क्वेअर कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. एच स्क्वेअर इंटिग्रेशन एच कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला एच स्क्वेअर. इंटिग्रेशन मध्ये काय राहिलं आता फक्त डीएम. इंटिग्रेशन ऑफ डीएम प्लस 2h परत इंटिग्रेशनच्या बाहेर 2h परत इंटिग्रेशनच्या बाहेर. आत काय राहिलं सीएन आणि डीएम. इंटिग्रेशन ऑफ सीएन इंटू डीएम प्लस काय आहे इंटिग्रेशन ऑफ सीडी स्क्वेअर डीएम. आता इक्वेशन 2 पहा इंटिग्रेशन ऑफ सीडी स्क्वेअर डीएम. इंटिग्रेशन ऑफ सीडी स्क्वेअर डीएम याच्या ऐवजी मी काय लिहू शकतो आय सी. म्हणून इथे लिहितो आय सी. आता हे आय नॉट ॲज इट इज हे एच स्क्वेअर ॲज इट इज. आता इंटिग्रेशन ऑफ डीएम काय येते इंटिग्रेशन ऑफ डीएम इज यम. इंटिग्रेशन ऑफ डीएम इज यम.
कसं इकडे बघा, इंटिग्रेशन ऑफ dx काय असते x, इंटिग्रेशन ऑफ dy काय असते y, इंटिग्रेशन ऑफ dz काय असते z, तसंच इंटिग्रेशन ऑफ dm काय येईल m, म्हणून dm चं इंटिग्रेशन काय आलं m प्लस आता ही सर्व टर्म 0 होणार आहे. काय होणार आहे 0. कसं काय होते ते सांगतो. ही समजा टर्म 0 झाली, नंतर काय प्लस आय सी. आता याला व्यवस्थित लिहितो, आय नॉट इज इक्वल टू ही टर्म अगोदर लिहितो आय सी प्लस ही टर्म नंतर लिहितो एच स्क्वेअर इंटू एम. सो दिस इज अवर फायनल आन्सर. दिस इज अवर फायनल आन्सर. आता राहिली हा प्रश्न की ही टर्म 0 कशी झाली. बघा इथं ब्रॅकेटमध्ये याचं कारण सांगायचं, इंटिग्रेशन ऑफ सीएन इंटू डीएम. आता हे सीएन व्यवस्थित बघा डायग्राम मध्ये, हे सीएन आपल्या पिक्चर मध्ये हा सीएन होता का नाही. मी ही ओसी जी लाईन आहे समोर एक्सटेंड केली होती जेणेकरून पॉइंट डी वरून मला काय करायचा होता परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा होता. हे आपल्या पिक्चर मध्ये नव्हतं, म्हणजे ऍक्च्युली हा एन पॉइंट सी वर आहे. त्याचं रिझन लिहायचं, सेंटर ऑफ मास इज टेकन ॲज ओरिजिन. काय लिहायचं, सेंटर ऑफ मास इज टेकन ॲज ओरिजिन. हेन्स इंटिग्रेशन ऑफ सीएन इंटू डीएम काय होईल 0. हे कारण सांगायचं, कारण हा एन पॉइंट जो आहे तो सी वरच आहे. मग या एन पॉइंटचं एन पॉइंट पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती 0. परपेंडिक्युलर डिस्टन्स किती 0, म्हणून ती सगळी टर्म 0. कारण आपल्याला माहित आहे की बाबा कंटिन्युअस बॉडीचा फॉर्म्युला काय, इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम. इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम, आर म्हणजे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता हा एन पॉइंट या सी वर असल्यामुळे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती 0, मग ही सगळी टर्म काय होईल 0. म्हणून ही टर्म सीएन इंटू डीएम काय झाली 0, आणि ही टर्म 0 झाल्यामुळं ही संपूर्ण टर्म काय झाली 0. मग आपला आन्सर आलं आय नॉट इज इक्वल टू आय सी प्लस एच स्क्वेअर इंटू एम. तर अशा पद्धतीनं पॅरलल ऍक्सिस थेरम आपला इथे पूर्णपणे संपलेला आहे. आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.